पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीदरम्यान झालेला एक महत्त्वाच्या निरीक्षणाचा उलगडा आपण करणार आहोत। पुतिन यांच्यासोबत नेहमीप्रमाणे रेंज रोवर कार ऐवजी मोदींनी टोयोटा फॉर्च्युनरने का प्रवास केला? एका साध्या पण राजनैतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे। यामागे काय कारण आहे हेच आपण पुढे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पुतिन 4 वर्षांनंतर भारतात आले आणि दिल्लीतील राजनैतिक वातावरण विजेप्रमाणे झळाळून उठलं। पीएम मोदी यांनी प्रोटोकॉल तोडला आणि विमानतळावरच पुतिन यांचं स्वागत केलं। उबदार हस्तांदोलन आणि मिठीनं दोन्ही नेत्यांनी त्यांच्या नात्याचा पुन्हा एकदा ठसा जगावर उमटवलाय। पण याच स्वागतामध्ये एक तपशील प्रचंड चर्चेत आला। दोन्ही नेत्यांना पीएम मोदी यांच्या निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे रेंज रोवर कार न वापरता एक पांढरी टोयोटा फॉर्च्युनर वापरण्यात आली। ही निवड अचानक होती का, की त्यामागे खोल राजनैतिक संदेश होता? तज्ञांनी 3 प्रमुख कारणं यासाठी मांडलेली आहेत। ती 3 कारणं काय ते देखील आपण पाहूया। पहिलं कारण काय? जिओपॉलिटिकल ऑप्टिक्स। रेंज रोवर किंवा मर्सिडीज मेबॅक या दोन्ही युरोपियन ब्रँड्स आहेत आणि युरोप रशियावर कठोर निर्बंध लादणाऱ्या देशांपैकी आघाडीवर आहे। अशा परिस्थितीमध्ये पुतिन यांनी युरोपियन वाहनातून प्रवास करणं आंतरराष्ट्रीय पातळीवर हे एक बॅड ऑप्टिक्स ठरू शकलं असतं। त्यानंतर दुसरं कारण काय तर मेक इन इंडिया। हो, टोयोटा ही जापानी कंपनी असली तरी पण फॉर्च्युनर ही भारतातील कर्नाटक इथे या प्लांटमध्ये बनते। म्हणजेच आशियाई ब्रँड आणि भारतीय उत्पादनाचा संयुक्त संदेश। तिसरं कारण काय तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सिटिंग कॉन्फिगरेशन। पीएम मोदी यांची रेंज रोवर ही 2 रांगेची, पण पुतिन आणि मोदी या दोघांमध्ये ट्रान्सलेटर बसणं फार आवश्यक होतं, कारण दोन्ही नेते काय बोलतायत त्यासाठी ट्रान्सलेटर आवश्यक। त्यासाठी 3ऱ्या रांगेची गरज होती, जी फॉर्च्युनरमध्ये उपलब्ध आहे। सूत्रांनुसार ट्रान्सलेटर हे फॉर्च्युनरमध्ये आधीच बसवण्यात आलेले होते। या संपूर्ण दृश्यामागे एक आणखी रोचक गोष्ट दिसली, ते म्हणजे फॉर्च्युनर पुढे आणि तिच्या मागे पीएम मोदी यांची रेंज रोवर आणि पुतिन यांची सेनेट कॉन्वॉय हे देखील मागे धावताना दिसलं। सोशल मीडियावर फॉर्च्युनर डिप्लोमसीची जोरदार चर्चा रंगलेली आहे। हे पश्चिमेला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे, असा दावा अनेक विश्लेषकांनी देखील केलाय। बीजेपीचे प्रवक्ता शहजाद पूनावाला यांनी याबाबत लिहिलं, स्मार्ट पीपल विल नो वाय। काहींचं म्हणणं असं आहे की युरोपियन ब्रँड टाळून भारताने आपली स्वतंत्र संतुलित परराष्ट्र नीती दाखवली, तर काही म्हणतात हे एक साधं व्यावहारिक प्रोटोकॉल क्लिअर लॉजिस्टिकल डिसिजन होतं। खरं कारण कदाचित अधिकृतपणे कधीच जाहीर होणार नाही। पण या भेटीमध्ये टोयोटा फॉर्च्युनरनं एवढंच सिद्ध केलं आहे की जागतिक राजनैतिक रंगभूमीवर कधीकधी एक साधी SUV ही शक्तिशाली संदेश देऊ शकते। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार।